नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक दुसरे समास पाचवा ह्याचे वाचन करणार आहोत. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक दुसरे समास पाचवा, ज्याचं शीर्षक आहे रजोगुण लक्षण. श्री ज्ञानेश्वर महाराजांसारखा किंवा श्री समर्थांसारखा अवतारी संत जरी झाला तरी देहाने तो अखेर आपल्या स्वभावानुसार वागतो. माणूस म्हणून सर्व माणसे सारखी असली तरी प्रत्येक माणूस आपापल्या परीने निराळा असतो. पण दृश्य सृष्टीची रचना अशी आहे की प्रत्येक विशेषाच्या मागे सामान्य असते. तेव्हा माणसांच्या निराळेपणाच्या मागे असणारे सामान्य कोणते याचा शोध प्राचीन कालापासून विचारवंत करीत आहेत. जे जे आकारात येते ते ते त्रिगुणांचे बनलेले असते असा सिद्धांत भारतामध्ये कपिलाचार्यांनी फार पूर्वी मांडला. वेदांत तत्वज्ञानाने तो ग्राह्य ठरवून आपलासा करून घेतला. कपिलांचे सांगणे असे की जर सगळे दृश्य विश्व सत्व रज व तम या तीन गुणांनी विणलेले आहे तर माणूस देखील त्रिगुणात्मक असला पाहिजे. प्रकाश, ज्ञान, शांती, समाधान, निस्वार्थी प्रेम इत्यादी सत्वगुणाबरोबर येतात. वासना, धडपड, खटपट, उद्योगीपणा, लढाऊ वृत्ती इत्यादी रजोगुणाबरोबर येतात. आळस, निद्रा, सुस्ती, जडत्व, मोह इत्यादी तमोगुणाबरोबर येतात. प्रत्येक माणसामध्ये तिन्ही गुण असतात, पण त्यापैकी एक इतर दोहोंपेक्षा वरचढ असतो. त्या वरचढ गुणाप्रमाणे प्रत्येक माणूस सत्वगुणी, रजोगुणी किंवा तमोगुणी मानला जातो. ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीने सगळे संत एकाच भूमीवर असतात हे काही खोटे नाही. पण ज्ञानाचा समान अधिकार भोगणारी ही मंडळी त्रिगुणातीत असून व्यवहारात वागताना गुणप्रमाणानुसार भिन्न स्वभावाची व वर्तनाची दिसली. सामान्य मनुष्य या त्रिगुणांच्या साम्राज्यातच वावरतो. त्यांच्यामधूनच त्याला परमार्थाची वाटचाल करायची असते. तेव्हा प्रत्येक गुणात शुद्ध व शबल असा भेद केला. शुद्ध गुण परमार्थाकडे नेतो तर तोच गुण शबल असेल तर प्रपंचाकडे खेचतो असे संतांनी सांगितले. पुढील तीन समासात या तीन गुणांचे सविस्तर वर्णन श्री समर्थ करीत आहेत. चला तर मग सुरुवात करूया. समास पाचवा, रजोगुण लक्षण. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. मुळी देह त्रिगुणाचा, सत्व रजतमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण. गुण किती व कोणते ते ओळखावे कसे, त्यांचा शुद्ध व शबल असा भेद यांचे वर्णन. मुळात आपला देह सत्व, रज व तम या तीन गुणांचा बनलेला आहे. त्यापैकी सत्वगुण उत्तम होय. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. सत्वगुणामुळे भगवंतांची भक्ती उत्पन्न होते. रजोगुणामुळे पुन्हा जन्म घेऊन यावे लागते. तमोगुणामुळे प्राणी खालच्या योनीत जन्म घेतात. आता इथे एक श्लोक आलेला आहे, त्याचा सुद्धा अर्थ आपण जाणून घेऊया. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्थाः मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्य गुण वृत्तिस्थाः अधो गच्छन्ति तामसाः. याचा अर्थ आहे सत्वप्रधान माणसे श्रेष्ठ अशा वरच्या गतीस जातात. रजतप्रधान माणसे मध्ये राहतात. हीन गुण असलेल्या स्वभावाची तमप्रधान माणसे खाली जातात. त्यातही शुद्ध आणि सबळ, तेही बोली जेती सकळ, शुद्धतेची जे निर्मळ, सबळ बाधक जाणावे. गुणांमध्ये शुद्ध आणि शबल असा भेद आहे, तो सगळा सांगणार आहे. जे निर्मळ असते ते शुद्ध व जे मिश्रित असते ते शबल होय. शबल बाधक असते. शुद्ध सबळाचे लक्षण, सावध परिसा विचक्षण, शुद्ध तो परमार्थी जाण, सबळ तो सांसारिक. शुद्ध व शबल याची लक्षणे सांगतो.
विचारवंतांनी ती लक्षपूर्वक ऐकावी. शुद्ध गुण परमार्थिक असतो, तर शबल गुण सांसारिक असतो. तया संसारिकांची स्थिती देहीम त्रिगुण वर्तती, एक येता दोन्ही जाती निघोनिया. प्रापंचिक माणसाची स्थिती अशी असते की त्याच्या देहामध्ये तिन्ही गुण काम करतात. एका गुणाचा जोर झाला की दुसरे दोन मागे जातात. रज तम आणि सत्व येणेंची चाले जीवित्व, रजोगुणाचे कर्तृत्व दाखवू आता. सत्व, रज आणि तम या तीन गुणांच्या योगाने जीवन चालते. रजोगुणाचे कार्य कसे चालते ते आता दाखवितो. रजोगुण येता शरीरी, वर्तणूक कैसी करी, सावध होऊनी चतुरी परिसावे. जीवनामध्ये जी गतिमानता आहे, परिस्थितीवर स्वामित्व गाजविण्याची लालसा आहे, बदलण्याची हौस आहे, ती रजोगुणांचे व्यक्तरूप समजावे. कोणतेही मोठे ध्येय गाठण्यास रजोगुणाची मोठीच मदत लागते, पण तो प्रपंचाकडे वळला की त्याचा दुरुपयोग होतो. त्याचे वर्णन श्री समर्थ करतात. शरीरात रजोगुण प्रबळ झाला म्हणजे माणूस कसा वागतो ते अगदी लक्ष देऊन शहाण्यांनी ऐकावे. माझे घर माझा संसार, देव कैचा आणिला थोर, ऐसा करी जो निर्धार तो रजोगुण. हे घर माझे, हा संसार माझा आहे, त्यात देव श्रेष्ठ म्हणून कुठला आणला, असा जो खात्रीने ठरवतो तो रजोगुण होय. माता पिता आणि कांता, पुत्र सुना आणि दुहिता, इतुकियांची वाहे चिंता तो रजोगुण. आई बाप बायको मुलगे सुना आणि मुली इतक्यांचीच जो काळजी करतो तो रजोगुण होय. बरे खावे बरे जेवावे, बरे ल्यावे बरे नेसावे, दुसऱ्यांचे अभिलाषावे तो रजोगुण. बरे खावे बरे जेवावे, बरे अंगावर घालावे, बरे नेसावे आणि दुसऱ्याच्या वस्तूंचा अभिलाष धरावा तो रजोगुण होय. कैचा धर्म कैचे दान, कैचा जप कैचे ध्यान, विचारी ना पाप पुण्य तो रजोगुण. कसला धर्म, कसले दान, कसला जप आणि कसले ध्यान, याप्रमाणे पाप पुण्याचा जो विचारच करत नाही तो रजोगुण होय. नेणे तीर्थ नेणे व्रत, नेणे अतित अभ्यागत, अनाचारी मनोगत तो रजोगुण. जो तीर्थ व्रत अतिथी अभ्यागत जाणत नाही, अनाचाराकडे ज्याचे मन स्वभावतः वळते तो रजोगुण होय. धनधान्याचे संचित, मन होये द्रव्यासक्त, अत्यंत कृपण जीवित्व तो रजोगुण. ज्याच्या घरी पैसा व धान्य पुष्कळ साठवलेले असतात तरी ज्याचे मन पैशामध्ये गुंतलेले असते, शिवाय जो अत्यंत कंजूषपणाने जगतो तो रजोगुण होय. मी तरुणा मी सुंदर, मी बलाढ्य मी चतुर, मी सकळांमध्ये थोर म्हणे तो रजोगुण. मी तरुण, मी सुंदर, मी बलाढ्य, मी चतुर असून सर्वात मीच थोर आहे असे जो समजतो तो रजोगुण होय. माझा देश माझा गाव, माझा वाडा माझा ठाव, ऐसी मनी धरी हाव तो रजोगुण. माझा देश, माझे गाव, माझा वाडा, माझे ठिकाण असा अभिमान जो मनात वागवतो तो रजोगुण होय. दुसऱ्याचे सर्व जावे, माझेची बरे असावे, ऐसे आठवे स्वभावे तो रजोगुण. रजोगुणी माणूस प्रपंचामध्ये माझेपणाने ममत्वाने कसा गुंतलेला असतो याचे वर्णन झाले. आता वासना गुंतल्यामुळे तो कसा दुःख भोगतो ते सांगतात. दुसऱ्याचे सगळे नाहीसे व्हावे पण माझेच मात्र चांगले असावे असे स्वाभाविकपणे ज्याचे मन चिंतन करते तो रजोगुण होय. कपट आणि मत्सर, उठे देही तिरस्कार, अथवा कामाचा विकार तो रजोगुण. ज्याच्या मनात कपट असते, जो दुसऱ्याचा मत्सर करतो, ज्याच्या अंतर्यामी कामाची वासना उद्भवते आणि जो दुसऱ्यास तुच्छ समजतो तो रजोगुण होय. बाळकावरी ममता, प्रीतीने आवडे कांता, लोभ वाटे समजता तो रजोगुण. ज्याला मुलाबद्दल आपलेपणा असतो, प्रेमामुळे बायको मनापासून आवडते, सर्वांचा लोभ असतो तो रजोगुण होय. जीवलगांची खंती, जेणे काळे वाटे चित्ती, तेणे काळे शीघ्रगती रजोगुण आला. आपल्या निकटच्या नातेवाईकाबद्दल जेव्हा मनास अस्वस्थता येऊन दुःख वाटते तेव्हा रजोगुण जोराने अंतरी शिरला आहे असे समजावे. संसाराचे बहुत कष्ट, कैसा होईल सेवट, मनास आठवे संकट तो रजोगुण. संसारामध्ये फार कष्ट आहेत
तो शेवटपर्यंत कसा जाईल या विचारांनी मन सचिंत होते, तेव्हा तो रजोगुण होय. का मागे जे जे भोगिले ते ते मनी आठवले, दुःख अत्यंत वाटले तो रजोगुण. मागे जे सुखाचे भोग भोगले त्यांची आठवण मन करू लागले आणि आता ते भोग नाहीत म्हणून दुःख वाटू लागले, म्हणजे तो रजोगुण होय. वैभव देखो न दृष्टी आवडी उपजली पोटी, आशा गुणे हिमपुटी करी तो रजोगुण. दुसऱ्याचे वैभव पाहिले व आपल्याला ते असावे अशी इच्छा मनात उत्पन्न झाली, त्या इच्छेपायी जो दुःख करतो तो रजोगुण होय. जे जे दृष्टी पडिले ते ते मने मागितले, लभ्य नसता दुःख झाले तो रजोगुण. जे जे डोळ्यांनी पाहिले ते ते हवे म्हणून मनाने मागितले, परंतु ते मिळाले नाही तर जे दुःख होते तो रजोगुण होय. विनोदार्थी भरे मन शृंगारिक करी गायेन, राग रंग तान मान तो रजोगुण. ज्याचे मन विनोदाच्या वृत्तीने भरून जाते, जो शृंगारिक गाणी गातो, राग स्वर ताना आणि हावभाव यांनी गायनात रंगून जातो, त्याच्या अंतरी रजोगुण भरला असे समजावे. टवाळी ढवाळी निंदा सांगणे घडे वेवादा, हास्य विनोद करी सर्वदा तो रजोगुण. जो दुसऱ्याची टवाळी करतो, थट्टा करतो, निंदा करतो, ज्याच्या बोलण्याने वाद माजतो, जो सदा सर्व काळ हास्य विनोद करतो, त्याच्या अंतरी रजोगुण भरला असे मानावे. आळस उठे प्रबळ कर्मणुकेचा नाना खेळ, का उपभोगाचे गोंधळ तो रजोगुण. ज्याच्या अंगात अतिशय आळस शिरतो, जो नाना प्रकारच्या करमणुकींचे खेळ खेळतो किंवा जेथे व्यसनांचा गदारोळ धुमाकूळ चालतो तो रजोगुण होय. कलावंत बहुरूपी नटावलोकी साक्षपी, नाना खेळी दान अर्पी तो रजोगुण. जो कलावंत असतो, निरनिराळी सोंगे घेऊ शकतो, नाटक पाहण्याचा फार शौकीन असतो, निरनिराळ्या खेळात पैसा घालवितो, त्याच्या अंतरी रजोगुण असतो. उन्मत्त द्रव्यावरी अतिप्रीती, ग्रामज्जरा आठवे चित्ती, आवडे नीचाची संगती तो रजोगुण. अंमल किंवा धुंदी आणणाऱ्या पदार्थांवर अतिशय प्रेम, गावगुंडीचे किंवा गावच्या भानगडींचे सारखे चिंतन, हलकट लोकांच्या संगतीची आवड, या गोष्टी जेथे असतात तेथे रजोगुण असतो. तस्कर विद्या जीवी उठे, पर न्यून बोलावे वाटे, नित्य नेमास मनविटे तो रजोगुण. रजोगुणी माणूस नुसता प्रपंचात गुंतलेला असतो इतकेच नव्हे, तर देहाला व इंद्रियांना सुख देण्याच्या सारखा मागे असतो. हे वर्णन झाल्यावर त्याला भक्ती, वैराग्य, सत्समागम ही आवडत नाही असे श्री समर्थ सांगतात. चोरी करण्यास शिकावे असे मनातून वाटते, दुसऱ्याचा कमीपणा किंवा दोष बोलून टाकावा असे वाटते आणि उपासनेच्या नित्य नियमाचा कंटाळा येतो तो रजोगुण होय. देवकारणी लाजाळू, उदरा लागी कष्टाळू, प्रपंची जो स्नेहाळू तो रजोगुण. देवांचे कार्य करायला लाज वाटते, पण पोटासाठी पुष्कळ कष्ट करतो आणि प्रपंचामध्ये ज्याचे मन गुंतून जाते तो रजोगुण होय. गोडग्रासी आळकेपण, अत्यादरे पिंडपोषण, रजोगुणे उपोषण केले नवचे. गोड खाण्याची मनापासून आवड असते, देहाला पोसण्याबद्दल मोठा आदर असतो आणि उपवास केला तर सहन होत नाही तो रजोगुण होय. शृंगारिकते आवडे, भक्ती वैराग्य नावडे, कला लाघवी पवाडे तो रजोगुण. शृंगारिक विषय स्वाभाविकपणे आवडतात, भक्ती व वैराग्य मनापासून नको वाटतात आणि मोठ्या रसिकपणे कलेचे कौतुक करण्यात हुशार असतो तो रजोगुण होय. नेणोनिया परमात्मा, सकळ पदार्थी प्रेमा, बलात्कारे घाली जन्मा तो रजोगुण. परमात्म्याचे ज्ञान नसल्यामुळे सर्व दृश्य वस्तूंवर खरे प्रेम असते आणि पुन्हा जन्म नको असला तरी ज्याच्या जबरदस्तीने तो घ्यावा लागतो तो रजोगुण होय. असो ऐसा रजोगुण, लोभे दावी जन्म मरण, प्रपंची तो सबळ जाण, दारुण दुःख भोगवी. असो रजोगुण हा असा आहे, मन आसक्तीत गुंतल्यामुळे तो जन्म मरण भोगायला लावतो, प्रपंचामध्ये त्याचा जोर असतो, तो भयंकर दुःख भोगायला लावतो. आता रजोगुण हा सुटेना, संसारिक हे तुटेना, प्रपंची गुंतली वासना, यास उपाय कोण. रजोगुणांमुळे वासना प्रपंचात गुंतून राहते, तेथून ती सुटण्यास भगवंताची भक्ती
हाच खरा उपाय आहे. आपले मन भगवंताला अर्पून त्याच्यावर प्रेम करायला शिकावे. शबल रजोगुण सांसारिक बनवतो, तर शुद्ध रजोगुण भक्तीचा मार्ग दाखवतो. आता रजोगुण हा तर सुटता सुटत नाही. संसाराची बंधने तर काही तुटत नाही. वासना तर प्रपंचात गुंतून राहते. यावर काय उपाय करावा? उपाय एक भगवत भक्ती, जरी ठाकेना विरक्ती, तरी येथानुशक्ती भजन करावे. याला उपाय एकच आहे, तो म्हणजे भगवंताची भक्ती. भक्ती साधण्यास वैराग्य हवे, म्हणजे प्रपंचात मन आसक्त नसावे. हे जर साधलेले नसेल तर आपल्या शक्तीप्रमाणे भगवंताचे भजन करावे. काया वाचा आणि मने, पत्रे पुष्पे फळे जीवने, ईश्वरी अर्पुनिया मने, सार्थक करावे. कायेने, वाचेने आणि मनाने पान, फूल, फळ व पाणी अगदी मनापासून ईश्वराला अर्पण करावे व सार्थक करून घ्यावे. येथा अनुशक्ती दान पुण्य, परी भगवंती अनन्य, सुख दुःखे परी चिंतन, देवाचेंची करावे. आपणास शक्य असेल तेवढे दान करावे, पुण्यकर्म करावे, परंतु भगवंताशी अगदी अनन्य असावे. तसे संसारामधील सुखदुःखे भोगीत असता फक्त भगवंताचेच चिंतन करावे. आदि अंती एक देव, मधेंची लाविली माव, म्हणून या पूर्ण भाव भगवंती असावा. या दृश्य विश्वाच्या आधी आणि नंतर एक देवच शिल्लक उरतो. मध्येच तेवढी ही माया दिसते, म्हणून तिला खरी न मानता फक्त भगवंतावर पूर्ण भरोसा ठेवावा. ऐसा सबळ रजोगुण संक्षेपे केले कथन, आता शुद्ध तो तू जाण पारमार्थिक. अशा शबल किंवा संमिश्र रजोगुणाचे थोडक्यात वर्णन केले. शुद्ध रजोगुण परमार्थाकडे नेणारा असतो, हे ध्यानात ठेवावे. त्याचे ओळखीचे चिन्ह सत्वगुणी असे जाण, तो रजोगुण परिपूर्ण भजन मूळ. शुद्ध रजोगुणाच्या खुणा सत्वगुणात आढळतात, तोच संपूर्णपणे भगवंताच्या भक्तीचे मूळ आहे. ऐसा रजोगुण बोलिला, श्रुती मने अनुमानिला, आता पुढे परिसीला, पाहिजे तमोगुण. असा रजोगुण सांगून झाला. श्रोत्यांना कल्पनेने त्याचा अंदाज आला किंवा त्याच्या स्वरूपाची कल्पना आली. आता पुढे तमोगुण ऐकणे जरूर आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे रजोगुण लक्षण नाम समास 5वा. या प्रकारे इथे 5वा समास समाप्त होतो आहे. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटू. नमस्कार. हरि ओम, हरि ओम, हरि ओम, हरि ओम.